कवटेमहाकाळ पोलिसांची दमदार कारवाई, गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त। सांगलीच्या कवटेमहाकाळ पोलीस पथकाच्या डीबी पथकाने दमदार कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह 5,68,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की डीबी पथकातील नागेश मासाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मिरज पंढरपूर रस्त्यावरून गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुक्यातील कुची या ठिकाणी पोलीस पथक व डीबी पथक थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहन क्रमांक MH13 DQ 5529 आली असता त्याची तपासणी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या विदेशी दारूने भरलेले बॉक्स आढळून आले। याबाबत गाडीचा चालक विश्वास बबरूखान वसेकर वय वर्ष 38 राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र आकाश लोंढे राहणार आडेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्या सोबत गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। यामध्ये विविध कंपनीच्या गोवा बनावटीची विदेशी दारू व एक छोटा हत्ती गाडी असा एकूण 5,68,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमहाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तसेच पथकातील श्रीमंत करे, देवानंद बोबडे, नागेश मासाळ, सिद्धेश्वर कुंभार जाधव व अवधूत लांडगे यांनी कारवाई केली आहे। कवटेमहाकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंढे।